नमस्कार मित्रांनो, मी रोहितकडून तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज आपण चाललो सावंतवाडीक म्हणजेच कुंकेरीक. सो कुंकेरीचं हुडो बुक चाललो आपण आज. आणि माझ्या सोबतीक आज कोण नाही, सोबतीक म्हणजे बंटी आणि इले तर येतले तर तिकडे. सो तिकडे इले तर आपण भेटूच त्यांना. बाकीचे पण यूट्यूबर्स असतले. तिकडे जो कार्यक्रम आहे तो खूप भारी बघण्यासारखो असा, तो मी तुमका आज दाखवतलोय. सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलो तर कमेंटमध्ये सांगू विसरू नकाच. चला मग व्हिडिओ सुरुवात करूया. सो मित्रांनो, पाहू शकता तुम्ही गर्दी आहे ना, खरंच. आता बघू आपण तिथे जाऊन आपल्याला जो कार्यक्रम आहे जो वरती चढली जातो ते बघू आपण. चला. सो मित्रांनो, ही गर्दी पाहू शकता तुम्ही. हे बघा, कार्यक्रम चालू झालो आता, वरती चढतीलच. हे घोडे मोजणी म्हणून असत. समोर पण बघू शकतास तुम्ही. आणि समोर तो वाघ दिसता, तो सगळ्यांका मारता. हे बघा, हे घोडे मोजणी असतं. बाय. शकतात. आता जो खेळ झालेलो आता वरती चढतो आहे माणूस ह्या ह्याच्यावर. आणि सगळी गर्दी आहे. सारे यूट्यूबर येतात व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी किंवा आपले दाखवण्यासाठी. मंदिरातच बसतात. चले आता दुसरी जण चढलेत वरती. एक चढलो हे बघा, आणि एक अजून चढलेत वरती. हे असेच वरती जातलेत पुढे. हे बघा, पूर्ण टोकापर्यंत जातलेत. वरती बघा किती वरती गेलो होते.
मारतले हे बघा, बघू शकता तयारी वरती दगड मारतले बघा. एक दगड बसलो की खालती येतात, ह्यांच्यात बसलो दगड आणि परत दगड उडवतो ते बघा. तर हे खालती येईल, आता परत दगड मारतले, परत वरती दगड मारतले, त्यांच्या बसलो की ते खालती असं. आता परत इथं दगड मारणार आहेत, हे बघा तयारीत हे पाहू शकता तुम्ही. आता परत इथं दगड मारतले, बघू शकता तुम्ही. हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा आता खालती उतरतात. ह्याच्यावरती 3 जण आहात, त्यांच्या एक दगड फेकल्यानंतर एक दगड ज्याच्या बसताना तो खालती उतरलो आता. तर तिघांच्याही बसले दगड, हे शेवटचे होते त्यांचे दगड बसलेलो ते खालती उतरलो आणि गर्दी बघू शकता तुम्ही. एक नंबर मस्त. मी तर पहिल्यांदाच दिलंय, पण तुम्ही याच्या आधी दिलं असतालाच. आणि प्रथा कशी आहे ही मागा थोडीफार माहिती सांगू शकतो? प्रथा कशी आहे म्हणजे आपल्या कोकणात तर आता तुमका माहिती आहे की वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात, पण ह्या एक माका वेगळा वाटतं की एखादी व्यक्ती बघा, आपण 10 किंवा 20 फूट हाईटवर जर चढलो ना तर आपले पाय थरथराक लागतात, पण इकडे जे अवसर असतं ते दैवी शक्तीच्या जोरावर पूर्ण 100-120 फूट उंच घोड्यावर चढतात, कोणत्याही सुरक्षिततेचं साधन नसताना. तो एक खरोखर चमत्कारच असा ह्यो, म्हणजे माका तरी अनुभव आहे. हाईटवर गेल्यावर आपले पाय कापाक लागतात, पण इकडे चढतात हा एक बघून खूप मस्त वाटतं. आणि 3 गाव मिळून, कुणकेरी, आंबेगाव आणि कोलगाव, हे 3 गाव मिळून ह्यो शिमगोत्सव साजरा करतात. ह्या पण एक आपल्या कोकणातील एकीचा एक उत्तम उदाहरण असा. अशी क्वचित उदाहरण आपल्याकडे बघूक मिळतात की एखादी 2 ते 3 गावं मिळून या ठिकाणी एखादो उत्सव साजरा करतात. त्यामुळे ह्यो माका उत्सव स्पेशल वाटतं. आणि मी 3रा वर्ष आहे माझा इकडे यावचा. पहिल्या वर्षी येल्यापासून एवढं माका उत्सव आवडलेलो आहे की मी स्किपच करत नाही. त्यासाठी एक दिवस राखीव ठेवलंच जातं माझं. नाही मी पण येतोच असं पुढच्या वर्षी पण. तुम्ही पण यावा, हे जे पण व्हिडिओ बघत असतील तुम्ही सगळ्यांनी एकदा या उडोत्सवाक इकडे ना लाईव्ह मध्ये ही मजा घ्यावा. नक्की पुढच्या वर्षीपासून योग सुरू. सो दादान पण आपल्या युट्यूबवर व्हिडिओ अपलोड होतो जा, तो नक्की बघा, सुवर्ण कोकण ब्लॉग. सो नक्की एकदा सुवर्ण कोकणला जाऊन व्हिजिट करा आणि सबस्क्राईब नाही केला असलास तर सबस्क्राईब करू विसरू नका. आणि दगड बसलो नाही ना, दगड नाही म्हणून आम्ही तशी जागा पकडलेली, जागा पण बरी पकडलेली आहे. सो दादा माहिती सांगितलेलं धन्यवाद. थँक्यू. ही देवी सातेरी आहे, बघू शकता तिकडे दर्शन घेतात. हे बघा ही बघू शकतास, इकडे जत्ताप्रमाणे नसता. हा बघा हे खाजा बिजा करतात, मोठी गर्दी असता, जास्तीत जास्त गर्दी असता. ही बघा आता कार्यक्रम इकडचं झालेला. हे बघा हे पण दुकानं असत आणि पुढे पण दुकानं असतात. हे बघू शकता तुम्ही, सगळी खाच्याची दुकानं आणि बारीक सारीक वस्तूंची दुकानं असतात तिकडे. हे बघा आता थोडी गर्दी कमी झाली आहे. सो मित्रांनो हा कार्यक्रम संपलेला आहे इकडे आणि आपण खूप साऱ्या गोष्टी दाखवली आहेत. नक्की तुमचा व्हिडिओ आवडलो असतं. ही रुढी परंपरा जी असं ही सावंतवाडी म्हणजे कुंकेरी गावातली ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मित्रांनो व्हिडिओ आवडलो असतो तर कमेंटमध्ये सांगू विसरू नका, व्हिडिओ कसं वाटलं होतं आणि लाईक करू विसरू नका. चला मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये